वाढत्या रेल्वे गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना यावर ठोस उपाययोजना सुरू असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि त्यांना गती देण्यासाठी केंद्र आणि रेल्वे शासनाच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा केला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेच्या स्थायी आणि सुधार समितीच्या सदस्यांच्या नेमणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या समित्यांवर प्रत्येकी 26 सदस्य निवडण्यात येणार आहे. त्यासाठी उद्या महापालिकेची विशेष सभा होईल. शिक्षण आणि बेस समितीच्या सदस्यांचंही नेमणुका होणार आहे. हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावर भाजप-पाठोपाठ शिवसेनाही आक्रमक झाली. खासदार नरेश म्हस्केंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना इशारा दिला. प्रदेशाध्यक्षांना चपलेनं मारलं पाहिजे. तुम्ही तुमचं प्रेम टिपू सुलतानवर आहे ते कायम ठेवा, मात्र शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना करू नका, असा टोला त्यांनी लगावला आहे. काँग्रेस कार्यालयात दांडके दगडांनी शिवभक्त आणि भाजप कार्यकर्त्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ नवनाथ बन यांनी ट्विट केला. टिपू सुलतानच्या समर्थनार्थ काँग्रेसनं कितीही फौज उतरवली तरी शिवभक्त मावळे तुमच्यासमोर झुकणार नाहीये. हर्षवर्धन सपकाळेंनी लक्षात ठेवावं, असा इशारा बन यांनी दिला. हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजपने केलेल्या आंदोलनाचा सुषमा अंधारे यांनी चांगला समाचार घेतला. भाजपचं महापुरुषांवरील प्रेम बेगडी असून मूळ विषयांवरून लक्ष भरकटवण्यासाठी अशी नौटंकी केली जात असल्याचा घणाघात अंधारेंनी केला. मुंबई महानगरपालिकांच्या सीबीएसई, आयसीई आणि आयजीसीई आणि आयबी मंडळाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्जाची पडताळणी पूर्ण झाली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. नर्सरी वर्गासाठी सर्वाधिक 1343 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. डीजीसीएनं वैमानिकांच्या मद्यप्राशन चाचणीचे नियम अधिक कठोर केलेत आणि या चाचणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश यंत्रणांना दिले. तसंच हे व्हिडिओ रेकॉर्डिंग किमान 6 महिने जतन करून ठेवण्याचे आदेशही डीजीसीएनं दिले. विजयदुर्ग रोरो सेवेला अखेर एप्रिलचा मुहूर्त मिळाला. त्यामुळे आता मुंबई ते विजयदुर्ग प्रवास केवळ 5 तासात होणार आहे. एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर रोरो सेवा सुरू होणार आहे. सागरी मंडळाने याबाबत तयारी सुरू केली आहे. यंदा 10वीची परीक्षा होताच तात्काळ 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला. गेल्या शैक्षणिक वर्षात 10वीचा निकाल लागल्यानंतर डिसेंबर 2026 उजाडून सुद्धा 11वीचे प्रवेश सुरू होते. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागानं आता कंबर कसली आहे. मुंबईमध्ये गेल्या 8 दिवसात तापमानात 3 अंश सेल्सिअसची वाढ झाली. फेब्रुवारीच्या पहिल्याच पंधरवड्यात उन्हानं अचानक जोर पकडला. आजही उष्णता राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. जेजे रुग्णालयाच्या मरीन ड्राईव्ह येथील जिमखान्याचा विकास करण्यात येणार आहे. मात्र या विकासाला जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आक्षेप घेतला. या मुद्द्यासह निवासी डॉक्टरच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात 16 फेब्रुवारीपासून आंदोलनाची हाक देण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्याचा दावा गेल्याने वादाचा भडका उडाला. सपकाळांविरोधात भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करत वक्तव्याचा निषेध केला. यावेळी सपकाळांच्या प्रतिकात्मक फोटोला काळं फासत जोडे मारत तीव्र आंदोलन करण्यात आले. पालघरच्या डहाणूमधील धवलक्ष्मी हे कासव 2,500 किलोमीटरचा सागरी प्रवास करत ओमान देशाच्या समुद्रात पोहोचले. डहाणूजवळच्या समुद्रातून 20 नोव्हेंबरपासून कासवानं प्रवासाला सुरुवात केली आहे आणि ही कासव समुद्रात 250 मीटर खोलीपर्यंत जाऊन आलेला आहे. रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत पुन्हा एकदा नागरिकांचं आरोग्य धोक्यात सापडलंय. पिंपळेश्वर मंदिर रस्त्यालगत असलेल्या नाल्यातून रासायनिक मिश्रित हिरवट पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याचा प्रकार समोर आला. विरारमध्ये महाशिवरात्रीनिमित्त गडजापाडा येथील शिवशक्ती महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली. महादेवाच्या दर्शनासाठी तब्बल 1 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंसेवक आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. अंबरनाथचं 966 वर्ष प्राचीन शिवमंदिरात शिवरात्रीनिमित्त शिवालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. महाशिवरात्रीनिमित्तानं ठाण्यातल्या शहापूर तालुक्यातील श्री क्षेत्र गंगा गोरजेश्वर देवस्थानात भाविकांनी गर्दी केली. श्री क्षेत्र गंगा गोरजेश्वर देवस्थान हे जागृत पांडवकालीन देवस्थान आहे. शिवभक्तांनी गोरजेश्वराला दुग्धाभिषेक करून महाआरती केली. ठाण्याचं ग्रामदैवत असणाऱ्या कोपिनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली. भाविकांनी दर्शनाकरिता रांगा लावल्या. मंदिरापासून तब्बल 3 ते 4 किलोमीटरपर्यंत भक्तांच्या रांगा लागल्या.